पहिली प्रतिक्रिया सगळेजण खुश झालेत. शेवटचं ते जे बंपर मारलं ना त्यांनी सगळेजण एकदम खुश झालेत. MSME ला जर पाठिंबा दिला, जर मिडल मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीला जर पाठिंबा दिला तर आपोआप रोजगार वाढेल. माझ्या अपेक्षेप्रमाणे 70% बरोबर आहे. मोदी 3 चा अर्थसंकल्प सादर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज हा अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पामधून सामान्यांना, उद्योग जगतामध्ये तसेच महिलांना किती फायदा झाला हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत IMCच्या व्हाईस प्रेसिडेंट सुनीता रामनाथनकर मॅडम आहे. सुनीता मॅडम, पहिली प्रतिक्रिया काय तुम्ही अर्थसंकल्पासंदर्भात? पहिली प्रतिक्रिया सगळेजण खुश झालेत. शेवटचं ते जे बंपर मारलं ना त्यांनी सगळेजण एकदम खुश झालेत आणि बजेटच्या शेवटी सगळेजण हॅपी दिसले. महिलांसाठी जर विचार केला तर घर आणि आपण त्याला म्हणू कपडे हे महागलेले आहे. त्यामुळे महिलांमध्ये कुठेतरी नाराजी असेल असं देखील बोललं जाऊ राहिलं आता. हो असेल, परंतु हातात पैसा जास्त खेळल्यामुळे ना ती नाराजगी जरा कमी वाटते असं दिसतंय. कोणी असे असं बजेट खरं म्हणजे आपण बारकाईने बघायला पाहिजे. त्याचे जे अनेक्शर्स आहेत ते बारकाईने बघायला पाहिजे, मगच आपल्याला कळेल किती आत खोल आहे. पण मोबाईल आणि मोबाईलच्या संदर्भातल्या वस्तू स्वस्त झाल्या आहे. मात्र ज्या पद्धतीने आपण 2025च्या दिशेने वाटचाल करतोय, पुढे जातोय, AI सिस्टीम येत आहे. मोबाईल संदर्भामध्ये मोबाईलचं ऍडिक्शन वाढल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी घडत आहे. मात्र ते स्वस्त केलंय त्यामध्ये देखील कुठेतरी रोष पाहायला मिळतोय. आता विरोधक देखील लक्ष करताय या संदर्भात. हो, मोबाईल स्वस्त होत आहे. आता भाजीवालीकडे किंवा आम वर्करकडे पण मोबाईल असतो आणि मोबाईल चांगला यूज पण करता येतो आणि त्याच्यावर खेळ पण खेळता येतात. त्यामुळे मोबाईल जरा डबल गेम आहे. त्याच्या त्याच्या मोबाईलच्या ऐवजी तुम्ही त्यांची युवा शक्ती जी आहे ती चांगल्या दिशेने चॅनलाइज करायला पाहिजे. मला वाटतं आपण स्किल डेव्हलपमेंट मध्ये खूप मोठ्या प्रमाणाने जायला पाहिजे. त्यांनी 5 कॉलेजेस सांगितले तर 50 कॉलेजेस व्हायला पाहिजे. आपला युथ एवढा मोठा आहे की सगळ्यांना चॅनलाइज करायला पुष्कळ कॉलेजेस पाहिजे आणि मोबाईलवरनं हटून जरा शिकायला पाहिजे. सर्वात महत्वाची म्हणते शेतकऱ्यांसाठी खूप मोठी घोषणा केली आहे. किसान क्रेडिट कार्डची जी क्षमता आहे, मर्यादा आहे ती आता 5 लाखापर्यंत वाढवलेली आहे. ते खूप छान आहे. त्यांना कधी लागतात पैसे. आता बिया घ्यायच्या झाल्या, फर्टिलायझर घ्यायचं झालं, काही घ्यायचं झालं, त्यांना एकदम पैशाची गरज पडते. तेव्हा ते खूप चांगलं होतं. पण हेच किसानला इन्फॉर्म डिसिशन व्हायला पाहिजे होतं. AI बसनं त्यांना कळायला पाहिजे होतं केव्हा केव्हा सॉइल चांगलं आहे, कुठचं क्रॉप इकडे चांगलं होईल, केव्हा पाऊस पडणार, केव्हा नाही पडणार. असं जर त्यांनी AIच्या माध्यमात त्या किसानांना एड्युकेट केलं तर त्या किसानांची डिसअपॉइंटमेंट पण कमी होईल आणि उत्पन्न पण जास्त होईल. सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की कर मध्ये काही सूट दिली जाईल का, त्याच्यात काही स्लॅब असेल का. पण सर्वात महत्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि 12 लाखापर्यंतचा कर माफ केलेला आहे. माफ केलंय. सगळ्यांना खूप आनंद झालाय. ते संबंध बजेट बंद तो हायलाइट होता आणि त्या हायलाइट वर त्यांनी बजेट बंद केला. त्यामुळे सगळ्यांना खुश झाले सगळे. रोजगार निर्मिती संदर्भात देखील निर्णय घेतलेला आहे. मोठे उद्योग 7.5 कोटी रोजगार निर्मिती देखील होणार असलं त्यांनी म्हटलेलं आहे. याकडे कसं पाहता तुम्ही? मी काय म्हणते, तुम्ही MSME ला जर पाठिंबा दिला, जर मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीला जर पाठिंबा दिला तर आपोआप रोजगार वाढेल. स्किलिंगला जर पाठिंबा दिला तर आपोआप रोजगार वाढेल. त्या अशा सगळ्या स्कीम्स अनेक्शड स्कीम्स केल्या तर रोजगार नक्की वाढेल. कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी खूप आनंदाची घोषणा त्यांनी केलेली आहे. स्वस्त होणारे औषधे आणि पुढील काळामध्ये येत्या 3 वर्षांमध्ये ते कर्करोग डे केअर सेंटर उभारणार आहे. या 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 घोषणेकडे कसं पाहता तुम्ही? खूप छान. म्हणजे कारण कारण काय माहितीये, घरी त्यांना बघायला कोणी नसतं आणि जर नवरा आणि बायको दोन्ही काम करत असेल, कुणाला जर हा रोग झाला असेल तर त्याची डे केअर करायला कुठेतरी ठेवता येणं ही खूप मोठी महत्वाची बाब आहे. परंतु मला असं वाटतं ते कर्करोगाच्या मुळाशी जाऊन त्याचं औषध काढणं, त्याचं संशोधन करणं हे जास्त महत्वाचं आहे. मॅडम, तुम्हाला एका वाक्यात या सर्व अर्थसंकल्प 2025 सादर झालेला आहे, एका वाक्यात तुम्ही याचा सारांश मध्ये काय म्हणाल? याला काय कशा पद्धतीत तुम्ही त्याचा उल्लेख कराल? माझ्या अपेक्षेप्रमाणे 70% बरोबर आहे.
30% नाही झाले. नाही झालं. ओके, धन्यवाद तुम्ही लेट्सअप मराठी संवाद साधल्यामुळे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.